नमस्कार. मी स्मिता. आणि मी सुजाता. एस कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आता श्रावण महिना आला की लगेच आपल्याला मनात सत्यनारायणची पूजा किंवा वेगवेगळे इतके सण असतात श्रावण महिन्यामध्ये की आपण त्या विचारात असतो की हा आता सत्यनारायणची पूजा आपण कधी करणार आहे किंवा हे कधी राखी पौर्णिमा कधी आहे. तर त्यातलंच जे आहे ते प्रत्येक आपल्या हिंदू धर्मात किंवा सगळ्या आपल्या धर्मामध्ये सत्यनारायणची पूजा बरेच जण घालतात आणि त्याच्यासाठी सत्यनारायणाचा प्रसाद ही रेसिपी आज आपण बघतोय. तर आता त्याच्यासाठी आपण दुधामध्ये करतो सत्यनारायणचा प्रसाद. आपण एरवी तर शिरा पाण्यामध्ये वगैरे करतो, पण प्रसाद म्हणून आपण तो दुधामध्ये करतो. तर इथं आपण फुल दुधामध्ये करणार आहोत. जे प्रमाण घेणार आहे तर त्याच्या डबल असतं. म्हणजे जेव्हा आपण रवा घेणार आहोत 1.25 कपाचा आज आपण करणार आहे, तर मग 1.25 कपासाठी आपल्याला 2.5 कप दूध घ्यायचं आहे, किंवा तुम्ही 1.25 कप पाणी आणि 1.25 कप दूध असंही घेऊ शकता. तर इथं आपण दुधात करतोय. तर इथे आपण दूध घेतलेलं आहे निरसं. तापलेलं घेतलं तरी सुद्धा चालेल, म्हणजे हे आपण इथं कच्चंच घेतलेलं आहे. तर हे आपण बारीक गॅसवरती तापत ठेवूया आणि नंतर पुढची स्टेज करूया. तर आता मी हे तापत ठेवते. आणि आता सुजाता म्हणली की 1.25 कप आपण घेतोय ह्याच्यासाठी. तर प्रसादासाठी 1.25 कपाचंच का, तर हा बऱ्याच जणांना म्हणजे तुम्हाला कदाचित माहीत पण असेल, पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी मी सांगते की 1.25 कप म्हणजे काय, तर आपण वाढीव असतं हे. म्हणजे एक घेतलं पण एकापेक्षा जास्त म्हणजे 1.25 म्हणजे नेहमी वाढीव करायचं. म्हणून दक्षिणा देताना सुद्धा 11 रुपये किंवा 101 रुपये असं का देतात, तर ते वाढीव असावं. म्हणजे हे समृद्धीचं किंवा भरभराटीचं लक्षण आहे. आपण मानतो हे. तर त्यामुळे हे 1.25 प्रमाण घेतलं जातं. आणि आता जसं सुजातानी सांगितलं तसं आपल्याला 1.25 म्हणजे तुम्ही जर प्रमाण घेतलं तर 1 कपाचं घेतलं तुम्ही तरी चालेल. जी मेजरमेंटची तुम्ही वाटी घ्याल, मग ती छोटी असू देत मोठी असू देत, तुम्हाला किती प्रसाद लागणार आहे त्याच्यावर तुम्ही तो प्रसाद करणार आहे. तर त्याच्यासाठी छोट्या वाटीचा वापर केला तर ते 1.25 घ्यायचं. थोडासा मोठा बाउल घेतला तर ते पण 1.25 घ्यायचं. म्हणजे थोडक्यात काय, जे तुम्ही भांडं घ्याल त्याच्यापेक्षा 1.25 घ्यायचं. तर असं हे प्रमाण लक्षात ठेवायचं. तर आता आपण दुसरी स्टेप जी करतोय तो रवा भाजायला घेतोय. त्याच्यासाठी आपण जाड बुडाची कढई घेतलेली आहे, पितळेची, स्टीलची किंवा अल्युमिनियमची घेतली तरीही चालेल. तर त्याच्यासाठी आपण आता 1.25 कप तूप घालतोय कढईमध्ये. अगोदर तूप घालायचं. थोडंसं तूप गरम झाल्यानंतर आपण रवा घालतोय. म्हणजे काय होतं, छान असा रवा फुलला जातो लगेच. तर आता आपण त्याच्यामध्ये तूप घातलंय आणि 1.25 कप आपण रवा घालूया त्याच्यामध्ये. तूप थोडंसं गरम झालंय. अगदी बारीक गॅसवरती आपण तूप नेहमी गरम करायचं. जर मोठा गॅस केला तर लगेच त्याला एक वेगळा करपट असा वास येतो. आणि इथे रवा घेताना आपण बारीक घेतोय. तुम्ही जरासा जाडा ह्याच्यापेक्षा मोठा घेतला तरी चालेल. फक्त दुधामध्ये काय होतं, थोडा फरक पडतो. म्हणजे जर जाड आपण रवा घेतला तर थोडंसं दूध जास्त लागण्याची शक्यता असते. म्हणून आपण इथं जसा तुम्ही रवा घेईल तशा अंदाजाने तो दुधाचा आपल्याला अंदाज घ्यायचा आहे. छान 2 मिनिटं आपलं तूप गरम झालंय. आपण सगळं मेजरमेंट प्रमाणे इथं काढून घेतलेलं आहे. आणि आपण हे दुधात करतोय, म्हणजे आता आपण इथे पूर्ण दुधाचा वापर केला. तर त्याच्यामुळे काय होतं, हा प्रसादाचा शिरा तुम्ही बघात म्हणजे तुमच्याकडे केला जात असेल आणि तुमच्या पण लक्षात आलं असेल की हा आपण 2-2, 3-3 दिवस खाऊ शकतो. का, तर आपण त्याच्यामध्ये इतका छान सगळं प्रमाणात घातलेलं असतं. तूप भरपूर प्रमाणात असतं त्याच्यामध्ये आणि हा दुधात आपण केलेला असतो. तर त्यामुळे हा इतका छान टिकतो 2 ते 3 दिवस. तर त्यामुळे ह्याचं काहीतरी वैशिष्ट्य आहे. प्रसादाचा, सत्यनारायणाचा प्रसाद म्हणजे ह्याचं हेच वैशिष्ट्य आहे. साधारण आपण 3-1 मिनिटं छान बारीक गॅसवरती रवा भाजून घेतलाय. तुपातच अगदी आपण डायरेक्ट घातल्यामुळे तसा मस्त अगदी फुलतो आणि अगदी थोडासा लाईट कलर झालेला आहे त्याचा, गोल्डन टेप असा. तर ह्याच्या आता निम्म्यामध्ये झालेला आहे हे. तर ह्याच्यामध्ये आता आपण काय करणार, ड्रायफ्रूट आणि केळी हे सगळं ह्याच्यामध्ये आता भाजून घेऊया. केळी तुमच्या आवडीप्रमाणे आहेत, पण एवढ्या 1.25 कपाचं जे आपण प्रमाण घेतलेलं आहे त्याला आपण 2 केळी घालूया. आणि केळ्याचं प्रमाण मात्र तुमच्या आवडीप्रमाणे आहे. तर ही देशी केळी आहेत, त्यामुळे ही मुळातच छोटी असतात थोडीशी. तर ह्याचे तुम्ही पीसेस करून घालू शकता किंवा मॅश करून घातलं तरी हरकत नाहीये. आता आपण ह्याचं खालचं जे काही काठ आहे तो काढून टाकूया.
आणि याचे बारीक बारीक असे तुकडे करून त्याच्यात घालूया. म्हणजे तुपात अगदी छान ते भाजले जातात. आणि केळ्यांच्या मुळे एक प्रसादाला जो एक छान गोडवा पण येतो त्याचा, किंवा तिची एक टेस्ट जी असते ते खूपच छान येते अगदी. बऱ्याच वेळेला शेवटी सुद्धा म्हणजे पूर्ण प्रसादाचा शिरा तयार झाल्यानंतर सुद्धा केळ घातलं तरी चालतं. पण आपण आत्ता का घालतो इथे, तर तूप छान सुटलेलं आहे आणि त्या तुपात जेव्हा हे केळ भाजलं जातं तेव्हा तो प्रसाद आणखीन छान लागतो. देशी केळं होती त्यामुळे आपण 2 घातली. आणि आपण का घालतो, तर आता ह्याला इतकं मस्त तूप सुटलंय आणि त्या तेलात रव्याबरोबर केळ छान भाजलं जातं आणि त्याची टेस्ट आणखीन छान येते. आणि आता इथे थोडेसे आपण ड्रायफ्रुट्स घालूया आणि बाकीचे गार्निशिंगसाठी ठेवूया थोडेसे. हे आवडीप्रमाणे आहेत. आपण काजू, बदाम आणि केशर थोड्या वेळाने घालूया आपण. आता इथे आपण दूध गरम करत ठेवलं होतं, त्याला पण छान उकळी यायला लागली. ह्याच्यामध्ये चमचा घालायचं कारण म्हणजे दूध सुद्धा लागू शकतं. तर आपण घेताना जाड बुडाचंच पातेलं घेतलेलं आहे, पण जर स्टीलचं घेतलं तर मात्र दुधाला सुद्धा सतत हलवावं लागतं, नाहीतर दूध खालून लागतं. तर त्याच्यासाठी ह्याच्यात चमचा घातलाय आणि मस्त दुधाला पण छान उकळी आली आहे. मस्त असा सुवास सगळीकडे दरवळलाय, ह्याचाच अर्थ रवा छान भाजला गेलाय. आणि आता रवा मी भाजून दिलाय सगळं छानपैकी अगदी. म्हणून खूप छान भाजलाय असं तिचं म्हणणं आहे. नाही, पण सुजाता नेहमी छानच भाजते. आणि आता या स्टेजला आपण गॅस बारीक करूया. इकडे दूधला मस्त उकळी आलेली आहे, तर ते उकळतं दूध थोडं थोडं, एकदम न घालता थोडं थोडं घालूया. एकदम जर घातलं तर काय होतं, सगळा रवा वर येतो एकदम. तर त्यामुळे आपण थोडं थोडं दूध घालत घालत आपण हे आपण जे काही दूध घेतलेलं आहे प्रमाणात, तर ते घालूया. तर थोडं थोडं घातलं की गुठळ्या पण होत नाहीये. आता एकदम सगळं ते अंगावर येतो रवा आपल्या. आणि इथे दूध सुद्धा गाईचं घेतलं तरी चालेल, म्हणजे गाईचं दूध, गाईचं तूप, म्हणजे अगदी तो प्रसादाला म्हणतात ना, गाईचं सगळं असं वापरलं तरीही चालू शकतं. अगदी सुरेख रंग आलाय. अगदी परफेक्ट प्रमाण लागतं तेवढं, म्हणजे आपल्याला असं वाटतं की जास्त होईल का, पण अजिबात होत नाहीये. तो रवा अगदी फुलायला तेवढं दूध अगदी लागतच आहे. गॅस बारीकच आहे, बारीक गॅसवरच सगळा पूर्ण हा जो काही आहे शिरा तो विदाऊट शुगर आधी करून घ्यायचा. पूर्ण साखर घालायची गडबड करायची नाही, पण तो मग फुलला जात नाही. जेव्हा आपण हा. साखर घातली की लगेच त्याची क्रिया फुलायची थांबते. तर आपण जे काही दूध घातलं होतं ह्याच्यात ते सगळं शोषून घेतलंय. हा आपला सगळा शिरा तयार झालाय. आणि आता आपण या स्टेजला त्याच्यामध्ये साखर घालूया. 1.25 कप साखर घेतलेली आहे, बरोबर अगदी प्रमाणबद्ध. ते 1 कप आहे आणि हे वरचा 1/2 कप आहे. आता हे सगळं एकत्र करूया. त्याच्यामध्ये वेलदोडा पूड, केशर हे सगळं घालून एकसारखं हलवून आपण झाकून ठेवूया. म्हणजे काय होतं, जो तो काही साखर विरघळली की त्या साखरेच्या पाण्यामध्ये मस्त हा शिरा परत छान असा फुलून शिजून येतो. तर आता या स्टेजला आपण 1 चमचा वेलदोड्याची पूड घालूया, केशर घालूया त्याच्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे. आणि आता झाकून ठेवूया, म्हणजे त्या केशराचा रंग सुद्धा त्याला मस्त उतरेल आणि नंतरच आपण ते हलवूया. 1-2 मिनिटं झालीत, आपण बारीक गॅसवर ह्याला वाफ देत होतो. तर आता बघूया आपण. मस्त केशरचा रंग सुटायला लागलाय, साखरेचं पण छान पाणी झालंय आणि त्यात मस्त शिरा शिजतोय असा. वा. आता हा सगळा आपण एकत्र करून घेतला. पुन्हा त्याला 1-2 मिनिटं वाफ देऊया. पुन्हा 2 मिनिटं आपण झाकण ठेवलं होतं त्याच्यावरती. मस्त अगदी छान फुललंय अगदी. आणि हा साधारण 40 ते 50 लोकांना अगदी आरामात पुरतो. म्हणजे प्रसादाला जेव्हा आपण लोक बोलवतो तेव्हा आपल्याला असं पडतो विषय की किती लोकांना किती करावा लागेल. तर हा अगदी 40 ते 50 लोकांना आपण जो 1 चमचा देतो तो तेवढा अगदी आरामात पुरतो. आता या स्टेजला गॅस बंद करते. आपला प्रसादाचा शिरा नैवेद्यासाठी तयार आहे.
आणि आता आपण त्याच्यावरती नैवेद्य म्हणलं की तुळशीचं पान आलं, तर आता तुळशीचं पान ठेवूया आणि आपण आता नैवेद्यासाठी हा आपला सत्यनारायणचा प्रसाद तयार आहे. आणि आता प्रसाद झाला सुजाता, तर आता आपण पंचामृत लगेच आता आपण पंचामृत पण करूया. बघूया कसं करायचं ते. तर सत्यनारायणचा प्रसाद झाला आपला करून आणि आता आपण पंचामृत करतोय. तर त्याच्यासाठी आपण दूध घेतलंय. आता पंचामृत म्हणलं तर खरंच अमृता समान आहे हे, कारण इथे गाईचं तूप आणि गाईचं दूधच शक्यतो वापरावं, नसेल तर आपण म्हशीचं वापरू शकतो. तर आता इथे गाईचं दूध घेतलेलं आहे आणि तूप पण आपण गाईचं घेतलंय आणि हे शांततेचं, समृद्धीचं आणि शक्तिवर्धक असं हे पंचामृत आहे. म्हणून खरं तर असं म्हणतात की हे अमृता समान, रोज हो. खरं तर घ्यावं. म्हणजे छोट्या वाटीत नैवेद्याचं म्हणतात ना वाटी, तेवढं वाटी रोज पंचामृत जर घेतलं तर तुमची प्रकृती अतिशय उत्तम राहते असं म्हणतात. तर तेच पंचामृत आपण आता करतोय. अर्धा कप आपण दूध घेतलंय गाईचं. तापून थंड केलेलं घ्यायचं, गरम घ्यायचं नाहीये, नाही तर ते नासलं जातं मग. आणि हे पंचामृत म्हणजे आता दूध घेतलं आणि आपण ह्या 4 गोष्टी, अशा 5 गोष्टी झाल्यात. त्याच्यामध्ये आपण 1 चमचाभर साखर घालूया, कारण आपण मध घालणार आहे. त्याच्यानंतर पाव कप दही घालूया. दही खूप आंबट नकोय. मध घालायचं 1 चमचाभर. आणि हे गाईचं तूप. आणि हे सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं. छान सगळं एकत्र करून घ्यायचं. इथे साखरेच्या ऐवजी गुळाचा वापर केला तरी सुद्धा चालेल, पण काही वेळा गुळाने दूध फाटण्याचा संभव असतो, म्हणून आपण इथे साखरेचा वापर केलाय. अगदी 2 मिनिटांमध्ये आपलं पंचामृत तयार झालेलं आहे नैवेद्याचं. म्हणजे ज्या दिवशी खरं तर पूजा असेल ना, त्याला एक वेगळ्याच अशी छान टेस्ट येते आणि सगळ्या गोष्टींना. आणि नेहमी पंचामृताचं जेव्हा आपण नैवेद्य दाखवतो त्याच्यावर तुळशीचं पान ठेवायला मात्र विसरायचं नाही. तर आपला सत्यनारायणाचा प्रसाद आणि आपलं पंचामृत तयार आहे. तर आजची आमची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही सुद्धा या श्रावण महिन्यात तुमच्याकडे जेव्हा पूजा आहे किंवा एरवी सुद्धा हा सत्यनारायणाचा प्रसाद नक्की करून बघा. असं या पद्धतीनं पंचामृत करून बघा. आम्हाला इंस्टाग्रामला तुमचं कसं झाला शिरा किंवा ह्याबद्दल जर तुम्हाला आणखीन काही माहिती असेल की ह्याला प्रसादाचा शिरा आपण सव्वा का घेतो जसं मगाशी सांगितलं, तर याबद्दल तुम्हाला आणखीन जर काही माहिती असेल तर नक्की आम्हाला शेअर करा. आणि आमच्या YouTube, इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आमच्या SS कुकिंग चॅनलला नक्की फॉलो करा. लवकरच भेटूयात.